तर नाशिक विधान परिषदेमध्ये महायुतीचा तिढा सुटल्यासारखा असला तरी जळगावात मात्र परिस्थिती जैसे थे आहे। शिवसेनेच्या रेश्मा काळे यांची बंडखोरी रोखण्यासाठी जळगावमध्ये घडामोडींना वेग आलाय। महायुतीचे संकटमोचक गिरीश महाजन जळगावमध्ये दाखल झाले। त्यांच्या उपस्थितीत भाजप शिवसेना नेत्यांची आज पुन्हा एकदा बैठक झाली। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी माघार घेतली तरच आपण माघार घेऊ असं रेश्मा काळेंनी जाहीर केलेलं। मात्र गीतेंनी माघार घेतल्यावरही रेश्मा काळेंची बंडखोरी ही कायम आहे। सध्या रेश्मा काळे अद्यापही नॉट रिचेबल आहेत अशी माहिती आहे। आजच्या बैठकीतील चर्चा वरिष्ठांना कळवून उद्या निर्णय होईल अशी शिवसेना आमदार किशोर पाटलांनी माहिती दिली। तोडगा आजच निघाला असता, परंतु आमचे नेते आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांची या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे अचानक मीटिंग लागल्या कारणाने पालकमंत्री महोदय या ठिकाणी नाही आहेत। ते जोपर्यंत समोर असत नाही तोपर्यंत मला वाटतं निर्णय होऊ शकणार नाही। परंतु आता इथे जी चर्चा होईल ती आम्ही आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या कानावर टाकून उद्या त्यांच्यासोबत शिवसेनेच्या सर्व आमदार, जिल्हाप्रमुख, नगरसेवक यांच्यासोबत मीटिंग होऊन आम्ही निर्णय जाहीर करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।